क्रांतिकारी जय लवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. सोशल मीडियावरती तुम्ही बघितलं असेल एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये वयोवृद्ध आहेत लोक 5-6. ह्या वयात खरं तर त्यांनी चर्चा चांगल्या गोष्टीवरती केली पाहिजे होती. म्हणजे त्यांच्या घरात, दारात, बाहेर, इकडे तिकडे काय आहे, म्हणजे त्या जुन्या गोष्टी आठवून बिठवून काय लपड्या लुपड्याच्या त्याच्यावरती ते बोललं पाहिजे होतं त्यांनी. आणि ज्यावेळेस हे बाहेर काय म्हणतात ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे अशा काही गोष्टी काढल्या जातात, तिथं गेलं पाहिजे, तिथं बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. सुनीने मारलं, हे मारलं, ते अशा गोष्टी करायच्या. तिथं ते काय मन मोकळं करायचं तिथं करायचं. पण तुम्ही ह्या वयात ज्या गोष्टीबद्दल बोलतायत तिथं चुकीला माफी नाही आहे. खरं तर 6 डिसेंबर हा दुःखाचा काळ सर्वांसाठी. कारण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतून कधी एका जातीचा किंवा एका धर्माचा विचार केला नाही आहे. त्यांनी सर्व जाती धर्माचा विचार करून भारतीय राज्यघटना लिहिली. सगळ्यांना समान अधिकार दिला. समानता आणणं हा त्यांचा एकमेव असा विचार होता की बाबा कुठे जातीवाद झाला नाही पाहिजे, प्रत्येकाला समान ठेवलं गेलं पाहिजे. या विचारावरून त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. आणि त्यांच्याचबद्दल, त्यांच्याच अनुयायांबद्दल एकतर तुम्ही स्वतः जात नाही तिथे, तुम्ही खऱ्या अर्थाने गेलं पाहिजे. कारण तुमच्यासाठी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेतून अधिकार दिला आहे. पण एवढं सगळं देऊनसुद्धा तुम्ही ते नाकारत आहे. घ्यायला मात्र पुढे असतात. कारण एखाद्या वेळेस तुमच्यावरती समजा काहीतरी असा काळ आला तर त्यावेळेस तुम्हाला बरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, भारतीय राज्यघटना आठवतात की नाही आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे, तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही आमच्यावर अन्याय करू शकत नाही, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. जे रिझर्वेशन असतं गाडीमध्ये, एखादा तुमच्या जागेवर बसला तर तुम्ही उठा रिझर्वेशन, बरोबर ना. त्यावेळेस तुम्हाला तुमचा हक्क अधिकार आठवतो. आणि इथे तुम्ही येऊन अशा प्रकारची बडबड करताय. फक्त एका दिवसाचा प्रश्न असतो. देशातून, महाराष्ट्रातून, जगभरातून बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी तिथे चैत्यभूमीला लोक येत आहेत. आणि तुम्ही त्यांच्याविषयी अशा प्रकारच्या वाईट गोष्टी बसून करतायत. हे खूप चुकीचं आहे. कुणी बोलतं की बाबा त्यांना लांबूनच बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं ते कुठल्या जातीचे असतील किंवा वास, हे त्या गोष्टी. अरे बाबांनो, सुगंधाने तुम्हाला सांगतो, सगळेजण तिथे येताना पांढरे शुभ्र कपड्यात येतात, स्वच्छ कपड्यामध्ये येतात, स्वच्छता तिथे ठेवलेली असते. पुष्पांचा सुगंध असा दरवळलेला असतो त्या दादरमध्ये. अत्तरांचा वास असतो, अत्तराचा सुगंध. आणि तुम्ही काय बोलताय? दाखवा तिथे कोणी असं खराब ड्रेस कोडमध्ये आलेलं. एकदम पांढरं शुभ्र स्वच्छ ड्रेस कोडमध्ये भीमानवे तिथे उपस्थित होते अभिवादन करण्यासाठी. आणि तुम्ही अशा प्रकारचे जे काय बोलताय ते खूप चुकीचं आहे. एक जण बोलतो काहीतरी ते ठाण्याला तिकडं झालं पाहिजे का? ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हक्काने राहायला, आज तुम्ही जे काही राहतायत ना, म्हणजे मुंबईमध्ये, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे. ज्यावेळेस ही मुंबई कोणाची असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो किंवा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांकडून सांगितलं जातं की नाही ही मुंबई आमचीच होती, असं होतं, त्यावेळेस तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देता की नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ती ही मुंबई कोणाची. त्यावेळेस तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवत आहेत. आणि इतर वेळेस खरं तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथं अभिवादन करण्यासाठी गेलं पाहिजे होतं. परंतु तुम्ही न जाता तुमची अशी मानसिकता हे आम्हाला तिथं दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण असे बोलतात की किती अस्वच्छ वगैरे करून ठेवतायत, हे करतायत, कचरा हे ते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खरं तर ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलं पाहिजे, पाण्याची सुविधा केली पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु महानगरपालिकेमध्ये सुद्धा बसलेले लोक तुमच्या विचारांचे आहेतच, बरोबर ना.
इतर गणपतीच्या किंवा सणांच्या वेळेस मी बघतोय कधीतरी मुंबईला आल्याच्या नंतर पालिकेचे लोक कशाप्रकारे सकाळ संध्याकाळ दुपार फिरत असतात. बरं, त्याच्यानंतर 6 डिसेंबरच्या नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा जे काही आमचे भीमसैनिक असतात ते स्वतः हातामध्ये झाडू घेऊन पूर्णपणे जेवढा तो काही एरिया आहे दादरचा, तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत किंवा ते जरी नाही आले तरी हे भीमानुयायी ते साफ करण्याचा प्रयत्न करतायत, रस्ता साफ करतायत, तेवढा एरिया साफ करतायत. ते तुम्हाला दिसत नाही आहे. असं नाही की बाबा इतर लोकांसारखं आलं, फेकून दिलं सगळा कचरा तिथंच आणि निघून गेले, असं पण नाही आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्कार चांगले कोणाकडे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारचे तुम्ही जर मानसिकता ठेवणार तर अजून या देशामध्ये जाती द्वेष आणखीनच तयार होणार. कारण येणारी जी काही पिढी ही तुमच्या विचारांची बनत चालणार. मला 100% तुम्ही अशा विचाराचे आहेत तर तुमचा पूर्ण परिवार, तुमचे नातेवाईक अशा थर्ड क्लास विचाराचे असणार आहेत. 100% ही असली घाण ह्या देशातून खरं फेकून द्यायला पाहिजे. वयोवृद्ध माणसं आहेत, आपण त्यांचा आदर करतो, पण असल्या माणसांचा आदर केला नाही पाहिजे. यांची टाळकी चपलाने हाणली पाहिजे. ह्यांना विरंगुळा केंद्रामध्ये जायला नको. घरात भांडणं होत असेल, सूनबाई अशी यांच्या गांडीव लाद देत असतील आणि बाहेर येऊन इकडे शानपणे शिकवणार. काही लोक म्हणतात की नाही हे लोक प्रत्येक सणाला विरोध करत आहे. कसला प्रत्येक सणाला विरोध करत आहेत? ज्या महामानवाला असे लोक जे विरोध करणारे हे जातीवादी भडवेच म्हणायला पाहिजे. अशा लोकांना बघितलं नाही पाहिजे. म्हातारं का कोतारं दे दणका. खरं तर अशा लोकांना कायद्याचा दणका दिला पाहिजे. सरकारने पण अशा लोकांना नियंत्रित ठेवलं पाहिजे, जेणेकरून असे मानसिकतेचे लोक तयार होणार नाही आहेत. माझे विचार पटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे की चैत्रभूमी त्यांच्या तीर्थक्षेत्र बनवा, काही बनवा, पण बाकीच्या लोकांना त्रास का देतात? रेल्वे फुकट, एसटी फुकट, तुम्ही आम्हाला पण द्या ना मग फुकट. टॅक्स कोण भरणार? आम्ही भरणार. का म्हणून? आम्ही म्हणजे कोण? म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे ते. काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे. तिथे ठाणा बिणा जिकडे हे नाही ना, इकडे भयंकर लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली 4-5 दिवस. एक तर दुबईला गेलाय, पण फार त्रासाचं. आता बघा ना 4 दिवस कसं हैराण झालंय. माझं एक मत आहे की आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही, मग ह्यांनाच का थांबवायचं? ते बरोबर आहे. कारण गणपतीचा तर धांगड दिंगा 10 दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं. म्हणजे ह्यांना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं? त्यांनी स्वच्छता ठेवली. याच्याच उत्तर देतो तुम्हाला. कुठचा गोविंद दाखवा हीच आपण कशालाच तुम्ही बोलून घ्या. बोला बोला बोला. कळलं की नाही? मी काय म्हणतो, गणेश उत्सवचं यू कॅनॉट कम्पेअर विथ दिस. इकडे काय होतं तुम्हाला सांगतो, इकडे काय घाण होते. दुसऱ्या दिवशी साफ करतात ना, काय होतं ते एक दिवस त्यांना नाही यायला. मतलब पब्लिक भी इतना एकदम शेड्यूल क्लास से आती है, बहुत गंदगी करके जाती है. मतलब वो शेड्यूल कास्ट है इसलिए ज्यादा. हाँ, कब बिल्कुल है ना, वो लोग आते हैं, उन लोगों के है ना कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे रीत से वो आते हैं कि इतना देख के ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं. मतलब एकदम सफोकेशन होता है, बहुत बदबू आती है. तो आपको क्या लगता है कि दलितों की का जो संडास है वो ज्यादा बदबू मारता है? नहीं, वो उनका खान पान भी ऐसा नहीं, वो तो सब बराबर है, लेकिन फिर भी एक इतना क्वांटिटी में और एक घर में 4 जने रहे, उसका फर्क पड़ता है.